खूप काम झालं आज. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर सगळ्यात पहिले तर मला आली होती 4 कपकेक्सची ऑर्डर, जी कस्टमरला पायनॅपल फ्लेवरमध्ये हवी होती आणि एकदम सिंपल फ्लॉवरवाल्या डिझाईनमध्ये. सो सो सगळ्यात पहिले तर मी ते बेक करून घेतले आणि मग ते डिझाईन वगैरे करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिले. आणि हे झाल्यानंतर त्याच कस्टमरने मला अजून कपकेक्सची ऑर्डर दिली होती आणि ते पायनॅपल फ्लेवरमध्येच होते, फक्त डिझाईन वेगळी होती आणि 6 कपकेक्स होते, जे तुम्हाला लास्टमध्ये बघायला मिळेलच. सो प्लीज हा व्लॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्कीच बघा. आणि कपकेक्स रेडी झाल्यानंतर मी घेतला हा चॉकलेट फ्लेवरचा केक बनवायला, जो माझ्यासाठी खूपच नवीन होता आणि मी खूप घाबरत हा केक केला आहे आणि फर्स्ट टाईम एवढी डेअरिंग केली की हा केक करण्यासाठी. आणि एवढ्यात मी कोणतीच ऑर्डर कॅन्सल करत नाही आहे. जी ऑर्डर असेल ती मी ॲक्सेप्ट करते आहे, फॉन्डंटच्या सोडून, मग तो कसाही केक असू दे. तर ह्या केकला मला काय म्हणतात म्हणजे नीट सांगता येत नाही आहे. टॉप फॉरवर्ड म्हणतात बहुतेक. तर हा टॉप फॉरवर्ड केक मला फर्स्ट टाईम आला होता आणि कस्टमरने मला इमेज सेंड केली होती आणि त्यांना सेम केक हवा होता, फक्त चॉकलेट फ्लेवरमध्ये. सो मी कस्टमरला सांगितलं, ठीक आहे, मी देईल तुम्हाला करून. आणि कस्टमरला संध्याकाळपर्यंत केक हवा होता आणि म्हणजे हा केक आहे ना पूर्ण सेट व्हायला पाहिजे होता, म्हणून मी लवकर उठले सकाळी आणि पहिले हा केक बनवायला घेतला. हा केक बनवून मी सेट व्हायला ठेवला छान, कारण हा आपल्याला टॉप फॉरवर्डमध्ये करायचा होता. हा केक पूर्णपणे उभा होणार होता, सो हा सेट होणं कंपल्सरी होतं आणि छान हा सेट झालाच पाहिजे होता. हेच माझ्या डोक्यात होतं फक्त. तर ह्याच्यामध्ये मी डॉवल्स वगैरे पण ॲड केले होते, सो केक डॅमेज व्हायचा काही प्रश्नच येत नाही. आणि मी कस्टमरलासुद्धा सांगितलं होतं हळू घेऊन जा. तर फिनिशिंग केल्यानंतर सेट व्हायला ठेवून दिलं आणि ह्या कपकेक्सवर नेम्स वगैरे टाकून फायनलाइज केलं. नंतर थोडीशी अशी डिझाईन होती त्या टॉप फॉरवर्ड केकवर, जी मी लाईट पिंक कलरने करून घेतली आणि 2 डॉवल्स लावलेत मी ह्याच्यामध्ये. छान असे डॉवल्स वगैरे मेजरमेंट घेऊन ह्याच्यामध्ये मी ॲड केले, कारण हा केक म्हणजे उभे डॉवल्स टाकतात ह्याच्यामध्ये, तो नीट म्हणजे टॉप फॉरवर्ड केल्यावर डॉवल्स टाकतात, बट मी असेच टाकले कारण हा केक म्हणजे असं ओपन नाही झाला पाहिजे. म्हणजे मला एक्सप्लेन नाही करता येते, बट ओपन नाही झाला पाहिजे म्हणून मी असेच डॉवल्स टाकले. तुम्ही कसे टाकता मला तेही कमेंट करून सांगा. तर मग मी आता हा केक कट करून घेतला आणि फर्स्ट टाईम केला होता, सो खाली थोडंसं ट्रफलनी हे करून घेतलं आणि मग मम्मीने मला हेल्प केली आणि मी खूप खुश झाले की केक एकदम परफेक्टली सेट झाला आहे. सो तुम्ही बघितलंच की म्हणजे मला मम्माने हेल्प केली थोडंसं म्हणजे केक सेट करायला आणि छानसा सेट वगैरे झाला. नंतर बॅक साईडनी ह्याला फिनिशिंग करायला घेतली. म्हणजे बॅक साईडनी एवढी फिनिशिंग नसते झाली तरी चाललं असतं, कारण ह्या केकमध्ये बॅक साईडला असं होतंच आणि एवढी प्रॉपर पण बॅक साईड म्हणजे कोणी काही बघत वगैरे नाही. सो मी त्याला अशी लाईटली फिनिशिंग केली. आणि इकडे माझा भाऊ पण मध्ये मध्ये करत होता, त्याने भेळ आणली होती, सो मी ती खाता खाता हा केक करत होते. म्हणजे तो काही खात असला आणि मी त्याच्यामध्ये खायला गेले नाही असं कधीच झालं नाही आहे आणि तो देतोच मला. सो मी ते पण खाल्लं आणि छान होती. सो ते खाता खाता मी छान केकसुद्धा बनवत होते. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे जो हा केकचा फायनल लुक आहे तो सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल हे मला माहिती आहे. आणि मी हा खरंच फर्स्ट टाईम बनवला आहे. तुम्ही माझे सगळे व्लॉग्स बघितले असतील, तुम्हाला माझ्या कोणत्याच व्लॉगमध्ये हा केक दिसला नाही आहे. किंवा मग तुम्ही माझे इंस्टाग्रामच्या स्टोरीज जर बघत असाल डेलीच्या केकवाल्या, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण माझी कधी स्टोरी दिसली नसेल की मी हा केक आधी कधी केला आहे. फर्स्ट टाईमच बनवला होता आणि मला एकदम परफेक्ट जमला आहे. आणि कस्टमरने स्वतःहून कमेंट केली की खूप सुंदर आणि खूप टेस्टी केक झाला होता, मी पुन्हा एकदा ऑर्डर देईल म्हणून. ज्यावेळेस कस्टमर असं बोलतं ना की दिल असं खुश होऊन जातं, हॅपी होतं एकदम. तर सगळं सेट तर झालं आणि ह्याला जो गोल्डन पेपर असतो, जो इटेबल असतो, त्याने मला अशी डिझाईन करायची होती ब्रशनी आणि ती खूप स्लोली करावी लागली मला, कारण हा पेपर खूप नाजूक असतो, एकदम हळूहळू करावं लागतं आणि ब्रशने ते पूर्ण सेट करून घ्यावं लागतं. तर वन साईड तर कवर झाली, आता दुसरी साईड कवर करूया. म्हणजे माझं आहे ना ह्याच्यामध्येच खूप वेळ गेला. ते एकदम बारीक बारीक तोडायचं आणि मग ते ब्रशने सेट वगैरे करायचं, खूप कुटाणे झाले त्याला. तर ह्याला मी सगळं असं प्रॉपरली करून घेतलं डिझाईन वगैरे. नंतर फॉक्स बॉल्स वगैरे लावून घेतले आणि गोल्डन कलरने थोडंसं स्प्रेड करून म्हणजे स्प्रिंकलर्स
स्प्रिंकलर टाईप केलं मी त्याच्यावरती गोल्डन कलरने. ते मी शूट नाही केले कारण मला थोडीशी गडबड होती. गडबड म्हणजे कशी की मला हा केक पटकन बनवून सेट व्हायला ठेवायचा होता आणि हा केक जाणार होता धायरीमध्ये. जे पुण्यात राहणारे आहेत त्यांना धायरी कुठे हे माहीत असेल. हा केक जाणार होता धायरीमध्ये आणि हा केक म्हणजे व्हेन्यूवर पोचूस तर माझा जीव असा वर खाली होत होता की हा नीट जाईल का. म्हणजे ज्यावेळेस आपण स्वतः डिलिव्हर करतो ना केक त्यावेळेस आपण खूप सांभाळून नेतो. बट ज्यावेळेस मुलं केक नेतात ते पण 2 व्हीलरवर, थोडीशी भीती वाटतेच कारण त्यांचं गाडी चालवणं सगळ्यांनाच माहिती आहे कसं आहे. तरी पण मी त्यांना 2 ते 3 वेळेस सांगितले की प्लीज हळू जा आणि त्यांनी हळू नेला केक आणि त्यांना आवडलासुद्धा. त्यांनी कमेंटही खूप छान केली. तर असे फॉक्स बॉल्स वगैरे लावून घेतले. नंतर बटरफ्लाईज रेडी करत होते मी. बटरफ्लाईज रेडी करायलासुद्धा खूप वेळ गेला कारण हे जे बटरफ्लाईज आहेत स्टिकवाले ते मी फर्स्ट टाईम आणले होते. सो ते कसं स्टिक करायचं त्याची मला काही आयडिया नव्हती. सो मी तेच चेक करत होते आणि त्याच्यामध्येच माझा थोडासा वेळ गेला. तर हा केक होता हाफ KGचा. बट ह्याच्यासाठी मी 1 KGचा बेस यूज केला आहे जो 10x10चा आहे. 1 KGसाठी मी 10x10चा बेस यूज करते. आणि नंतर बटरफ्लाईज वगैरे सगळे सेट करून घेतले. थोडेसे कट वगैरे केलं कारण खूपच मोठ्या मोठ्या तार दिल्या होत्या त्यांनी मला ह्या बटरफ्लाईजसोबत जे केकमध्ये बसत नव्हतं. सो थोडंसं कट वगैरे करून मी हे बटरफ्लाईज वगैरे सेट करून घेतले. आणि तुम्हाला हा केक कसा वाटतं ना मला प्लीज कमेंट करून सांगा जो मी फर्स्ट टाईम बनवला आहे आणि खूप घाबरत बनवला आहे. म्हणजे मला एक्सप्लेनही नाही करता येणार की मी किती डेअरिंग केली हा केक बनवायला. तर तुम्हाला नक्कीच सांगा हा केक आवडला आहे का. आणि लास्टला तुम्हाला कपकेकचा सुद्धा फायनल लुक दिसेल जो मला 6 कपकेकची ऑर्डर आली होती. भरपूर ऑर्डर्स होत्या त्याच्यामध्येच मी दमून गेले. आणि एक पायनॅपल केकची सुद्धा ऑर्डर होती. सो अशा अचानक ऑर्डर येतात सो त्यासुद्धा कंप्लीट कराव्याच लागतात. तर तुम्ही इथे बघताय की मध्ये मध्ये मी काहीच करत नाही. तर इथे मी बटरफ्लाईज रेडी करत होते जे मला ह्या केकला लावायचे होते. तर पूर्णपणे हा केक सेट वगैरे करून रेडी वगैरे करून मी ह्याचं शूट वगैरे सगळं रेडी करून छान फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिला. आणि ज्यावेळेस कस्टमरला बोलले होते की आम्ही केक म्हणजे कस्टमरला मी आधीच सांगत असते केक घ्यायला यायच्या 5 मिनटं आधी मला कॉल करत जा म्हणजे मी पॅक करून ठेवत जाईल. कारण पॅक करून बॉक्स फ्रीजमध्ये बसत नाही. सो कस्टमर ज्यावेळेस कॉल येतो मला कस्टमरचा त्यावेळेस मी केक पॅक करून ठेवते. सो हे सगळं तर आता होत आलं आहे. हा लास्टवाला बटरफ्लाय होता आणि खूप सुंदर झाला होता हा केक. ह्या सगळ्यांमधलं तुम्हाला सगळ्यात जास्त केक कोणता आवडला प्लीज मला नक्कीच कमेंट करून सांगा. बटरफ्लाईज लावून झाल्यानंतर थोडे स्प्रिंकलर्स ॲड केले मी ह्याच्यावरती व्हाईट कलरचे जे होते त्यांनी पण केकला खूप सुंदर असा लुक आला आहे. तर काल मला व्लॉग अपलोड करायला जमलं नव्हतं. सो काल मी लाईव्ह आले होते आणि मी गणाश बनवत होते जे मला तुम्हाला लाईव्ह येऊन दाखवायचं होतं. बट बरेच जण जॉईन नव्हते झालं. ती माझीच चूक आहे की मी तुम्हाला सांगून लाईव्ह येत नाही. म्हणजे असं कधीही लाईव्ह येते. सो तुम्ही फक्त म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे मी लाईव्ह आलेले तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. जसं मी तुम्हाला सांगते आहे लवकरच 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. आणि असे सुंदर सुंदर जर तुम्हाला केक बघायचे असतील तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इंस्टाग्राम पेजवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तिकडेसुद्धा मी व्लॉगिंग चालू केलेलीच आहे. सो तिकडेसुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. खूप छान छान केक्स असतात तिकडे. तुम्हाला डेली अपडेट्स कळतील. सो प्लीज इंस्टाग्रामच्या पेजलासुद्धा जाऊन फॉलो करा तुम्ही. आणि हा आपला केक झाला होता रेडी ज्याच्यावरती मी स्प्रिंकलर्स वगैरे थोडेफार ॲड केले होते. ह्या केकवरती काय मला नेम वगैरे टाकायचं नव्हतं असं काय मला कस्टमरने सांगितलं नव्हतं. सो मी आहे तसं सेम केक त्यांना रेडी करून दिला आणि ऑफकोर्स त्यांना तो आवडलाच. असं म्हणजे न फीडबॅक मागतात कोणीतरी फीडबॅक देतं त्यावेळेस छान वाटतं. तर हा झालेला आहे रेडी आणि हा आहे आपला त्या केकचा फायनल लुक. तर कसं वाटलं तुम्हाला हा केक प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर ह्याच्यानंतर होता कपकेकचा फायनल लुक. तर हा केक्स बनवताना मी रेकॉर्ड नाही केलं कारण मला ऑर्डर्स होत्या सो मला जमलं नाही रेकॉर्ड करायला. सो मी फायनल लुक दाखवते तुम्हाला. आणि नंतर हा पायनॅपल केकचंसुद्धा मला रेकॉर्ड करायला जमलं नाही तर मी ह्याची तुम्हाला फक्त डिझायनिंगचा पार्ट दाखवते आहे आणि फायनल लुकवाला दाखवते आहे. तर ह्या सगळे केक्स कसे झाले आहेत मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पटापट सबस्क्राईब करा. आणि काल जे मी गणाज लाईव्ह येऊन बनवलं होतं ते सुद्धा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान रेसिपी आहे. एकदम परफेक्टवालं होतं. त्याचा व्लॉग मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही माझ्या
म्हणजे व्लॉग्समध्ये खाली जाऊन बघितलं तर तुम्हाला दिसेलच. गणाची फुल रेसिपी आहे एकदम डिटेलमध्ये. बट ह्याच्यामध्ये मी काही एक्सप्लेन नाही केलं, मी फक्त बनवत होते आणि लाईव्ह आले होते. सो तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता आणि कमेंटही करू शकता. तर छान असे 2Dच्या नोझलनी ह्याला फ्लावर्स वगैरे करून घेतले 4 आणि मध्ये मध्ये जिथे स्पेस राहिलं तिथे मोदकच्या नोझलने मी डॉट्स वगैरे दिले. तर कसं वाटले तुम्हाला हे सगळे केक्स प्लीज मला कमेंट करून सांगा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर सारं सपोर्ट करा आणि डाउनलोड करून ठेवा व्हिडिओज आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका. असेच खूप सारे छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर होत राहतील आणि न्यू डिझाईनसुद्धा तुम्हाला म्हणजे बघायला मिळतील. केकमधल्या नेम्ससुद्धा कळत जातील. मलाही म्हणजे एवढे काही असं नेम्स माहीत नाही आहे जे फर्स्ट टाईम मला ऑर्डर्स येतात. तर त्या केकला नक्की टॉप फॉरवर्ड केकच म्हणतात का हे तुम्हाला माहीत असेल, म्हणजे कोणी बेकर वगैरे मला फॉलो असतील, सबस्क्राईब केलेलं असेल तर त्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगा की तो टॉप फॉरवर्ड केकच म्हणतात का त्याला. कारण मी तर म्हणजे ऐकलं होतं का बघितलं होतं मला माहीत नाही, बट मी त्याला टॉप फॉरवर्ड केकच बोलते आहे. कारण ते पूर्ण म्हणजे उभा करावा लागतो ना त्या केकला थोडंफार कटिंग करून. सो मी त्याला तेच म्हणते. तरी पण तुम्ही मला कमेंट करून सांगा की त्याला नक्की काय म्हणतात. तर अशी छान डिझाईन वगैरे करून घेतली. थोडं स्प्रिंकलर्स वगैरे ॲड करून छान असं डेकोरेट करून घेतलं मी ह्या केकला आणि नंतर ह्या केकचं फायनल लुकसुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच. तर फायनल लुक दाखवायच्या आधी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. सबस्क्राईब नंतर मग डाउनलोड वगैरे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा काढू शकता डिझाईन्सचे. आणि हे झाली आपली सगळी डिझाईन वगैरे रेडी. आणि आता बघूया ह्या केकचा फायनल लुक कसं वाटलं नक्कीच सांगा. थँक्यू. बाय.